आजच्या कार्यक्रमाचं औचित्य एक देशसेवेतली व्यक्ती. मी आज पुढे बसलोय, त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांना चोंबाळतोय असं नाहीये. एरवी कितीतरी कीर्तन तुम्ही मोबाईलवर ऐका, तुमच्याकडे मोठाले मोबाईल आहेत, माझ्याकडे नाहीये तसा. त्याच्यावर तुम्हाला ऐकायला मिळेल. माझ्या अंतकरणातले चारच देव आहेत. एक विटेवरचा मालक आणि काशीतला मालक एक माझा देव आहे. यांचं भजन करणारे अष्टादश संत 2 नंबरचे देव आहेत. ज्याच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो त्या देशसेवेतले भारताचे जवान हे 3ऱ्या क्रमांकाचे देव आहेत. आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ह्या काळ्या मातीचा राजा शेतकरी राजा हा 4था देव आहे. 5व्या देवाला मी मानित नाही आणि पायाही पडत नाही. विठाला 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 अशा एका देशसेवेतली व्यक्ती. मी प्रवासात सांगितलं भरत बुवाला, देशसेवेतले लोक भारताचा जवान, तशी संत ही वारकरी संप्रदायातलं फार मोठं अनन्य साधारण महत्व आहेत. तसं या देशातलं एक अधिष्ठान, या देशाचा जवान फौजी, या देशसंहितेतला एक अनन्य साधारण महत्व आहे. खूप मोठं टोकाचं महत्व. काटेकोरपणाने आपली सेवा, गोडशी या देशाची सेवा केली, या देशातल्या जनतेची सेवा केली. आणि वेळ आटोपल्याच्या नंतर त्यांची कार्यमुक्ती झाली. तुमच्या प्रचलित भाषेत रिटायर म्हणतो. सेवानिवृत्ती, कार्यमुक्ती. त्यांच्या कामातून ते मुक्त झाले. या देशाची सेवा करत असताना नाना प्रकारच्या अडीअडचणी झेलावं लागल्या असतील. कोण्या प्रांतात ड्युटी भेटली असेल. खूप बऱ्यापैकी 50 पेक्षा जास्त देशसेवेतल्या लोकांचे माझ्या डायरीत नंबर आहेत. ते मोठ्या आदराने फोन करतात. सहज विचारला, आता तुम्ही कुठं आहात? अमक्या अमक्या प्रांतात आहे. परिस्थिती कशी आहे? फार थंड वातावरण आहे. अमक्या ठिकाणी सर्प दिसतात, विंचू दिसतात. अशा नाना प्रकारच्या संवेदनशील ठिकाणी ज्यांना आपलं जीवन तारेवर धरून राहावं लागतं, किंवा जीवनाची पर्वा, जीवाची पर्वा न करता, देहाची पर्वा न करता देशसेवेसाठी अख्खं जीवन आपल्या काटेकोरपणानं ते नमूद करतात. अशातले एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय रामेश्वरजी वायाळ, रामेश्वरजी ओंकारराव वायाळ हे सेवानिवृत्त झाले आणि मोठ्या आदराने त्यांचा हा गौरव करण्यात आला. आनंद वाटला. कधी कधी असे एकलके कीर्तन घेत असताना गणेशबुवा याला अधिष्ठान नसते, आणि अधिष्ठान नसल्यामुळे हे कीर्तन असे करण्यासाठी कधी कधी जड जाते. पण आज असं काही वाटत नाही. कधी कधी एकटी एकटी कीर्तन अशा भंगिऱ्याची असते ज्याची बायको कदरली ते हरामखोराचा वाढदिवस, आणि त्या भडव्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन असते. आमचंही पापच उतू आलेलं ना. त्या नालायकाच्या वाढदिवस त्याची बायको कदरली. कधी कधी करा वाटत नाहीत, पण मी लग्न केलंय म्हणून करतोय. गळ्यात शपथ, मी जर लग्न केलं नसतं ते हरामखोराचे कीर्तन केले नसते. काय करायचं मागणं पुढं फुफुडा उडं कोणाला का म्हणतो आहे. पण ते बावल्यावर चढल्यामुळे ओळिंबाचा गोवात लागतो ना. त्याच्यामुळे नालायकाचे पण कीर्तन करायला. आयुष्यभर ज्यानं दारू पिली त्याच्या तिरवीला आमचं कीर्तन. त्यानं दिलेल्या पाकिटातून दारूचा वास येतोय. ते पण हरामखोराचे कीर्तन. कधी कधी कुठंतरी आनंद असा वाटतोय. आपण एखाद्या वेळेस कीर्तन करतो, आनंद आहे. एका देशसेवकाच्या सेवानिवृत्तीचं कीर्तन आहे. आज त्यांची त्या सेवेतून कार्यमुक्ती झाली. निमूटपणे विश्वाच्या मालकाने पुनश्च प्रपंचात विलीन केलं. ज्या कुटुंबात जन्म झाला, ज्या काळ्या मातीची नाळ असलेलं हे कुटुंब, आणि देशसेवक झाले. नागरे सर ही देशसेवेत पडलेली लोक, यांना अशा फारशा काही पगारी असतात असं पण काही नाही. यांना फारसं असं काही मिळतंय असं पण काही नाही. खरं तर यांच्यापेक्षा अशा काही नोकऱ्या येतात उभ्या आयुष्यात ज्यांची कमाई त्यांची 5-5 वर्षात तितकी कमाई होऊन जाती. खरं तर त्यांना पद पण मोठं नसतंय, पण ही जी नोकरी आहे
पैसा म्हणून केल्याच जात नाही, प्राप्ती म्हणून केल्याच जात नाही. एक देशातला अनन्य साधारण घटक म्हणून सेवा केल्या जाती. ती ही फौजींची सेवा आहे, ती जवानांची सेवा आहे, ते देश सेवकाची सेवा आहे. आणि त्या सेवेतून गोड अशा प्रकारची देशाची सेवा करत असताना ज्या मातेनं जन्म दिलाय, ज्या कुटुंबातल्या लोकांनी आता प्रकारचं नाना प्रकारचं संगोपन केलं, त्या कुटुंबातल्या लोकांमध्ये पुनश्च एखादी चुकलेली हरणी पुनश्च कळपात यावी. राजी ड्युटी इतकी सोपी नाही. कधी कधी 26 जानेवारी 15 ऑगस्टला एखाद्या वेळेस जर अधिकारी लोकांनी गालेली गाणी ऐकली तर मला असं वाटते पाषाण हृदय माणूस सुद्धा रडतो, पाषाण हृदय माणूस सुद्धा रडतो. मी तर कितीतरी या लोकांचा व्यासंग पाहलाय. मोठ्या श्रद्धेने मोठ्या आदराने फोन करतात, मलाही आनंद वाटतो. आपल्या संप्रदायात भरतबुवा फोन आल्याच्या नंतर जय हरी घालतात, पण मी फौजींचा फोन आल्याच्या नंतर जय हिंद घालतोय. मी आल्या सुद्धा त्यांना जय हरी नाही घातला, जय हिंद म्हटलो. एक आनंद वाटते. देशाचा सेवक, एक घटक, ही लोक बघितल्याच्या नंतर असं वाटते आपण ज्ञानोबा तुकोबा पाहतो. तुम्हाला कितीतरी पुरावे सांगेल, कितीतरी ओव्या सांगेल. कारण देशाच्या सेवेतला हा शूर व्यक्ती असतो. अर्जुनाच्या बाबतीत वया खर्च केल्या मालकांनी, शूराच्या बाबतीत वया खर्च केल्या. ही लोक सामान्य नसतात, हे एक अंश असतात, एक अंश भगवंताचा अंश असतात, एक संतांचा अंश असतात. आणि त्या देशसेवकाच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त त्यांनी आतापर्यंत केलेली देशाची सेवा, हा जो गौरव आहे, त्या गौरवानिमित्त आजचं कीर्तन आहे. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला ती कीर्तन करण्याचा सन्मान मिळतोय. माझं सुद्धा अवभाग्य आहे, सौभाग्य आहे. कार्यक्रमाच्या संदर्भात आदरणीय आमचे जगनरावजी लाटे देवलेकर संपर्क करत होते, आज हजर सुद्धा आहेत. आम्ही त्यांना आदराने जिजा म्हणतो. माझ्यावर अतूट प्रेम करणारं कुटुंब जिजा सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. या परिसरात 100 किलोमीटरवर जरी कीर्तन असलं फौजी, तरी नागरे सर कीर्तन सोडत नाहीत. आमच्या ड्रायव्हरला आज त्याच्या भाच्याचा साखरपुडा असल्यामुळे तो नाशिकला गेलाय, त्यालाही आता आलं नाही. मी गाडी घेऊन येत होतो, पण भरत महाराजांच्या गाडीत आलो. तिथेही भरत महाराजांची गाडी सोडायला लावली आणि आदरणीय नागरे सरांनी त्यांच्या गाडी तिथपर्यंत आणलं. अतूट प्रेम करणारं कुटुंब सरे आहेत. मगाशी सुद्धा एक सर भेटले आपल्याला, पराड सर सुद्धा आलेले आहेत. या परिसरातले या वायाळ कुटुंबावर अतूट प्रेम करणारे विष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे सगळ्यांना प्रणाम करतो. लांब जरी बसले माणसं त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आता ते टोपीवालं म्हातारं इतक्या लांबून कीर्तन ऐकत आहे, ह्या म्हाताऱ्यांना अपेक्षाच करायची नाही माझं नातू कीर्तनात बसावा. ही पद्धत नाही महाराज. वयस्कर माणसं उसातल्या डुकरासारखे कुठेही बसत असतील तर उद्या भविष्यात त्यांची लेकरं परमार्थात बसतील. एकच करताल, गिरगावच्या बाळूचं कीर्तन घेणार नाही. कोणी नाही घेतलं तरी चालतंय. तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव, बायको एकच आहे, 2 लेकरं, आई आहे, वडील 90ला गेलेत. आणि असा पाईप चलल असा पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय म्हणून मी भंगिऱ्याच्या बनेली कधी धुत नाही. विठाला विठाला हा कीर्तनकाराचा अपमान नाही, हा ज्ञानोबा तुकोबराचा अपमान आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठ्या प्रांतातले माणसं आहेत माहिती आहे? मेवना राजा गाव जवळ आहे, इथून जवळ आहे, जवळ आहे मेवना राजा. महाराज, या तुमच्या प्रांतामध्ये मेहुना राजा नावाचं गाव, त्याचं पूर्वीचं नाव होतं मेहुनपूर. मेहुनपूर या मेहुना राजा गावामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाचं अंतकरण म्हणजे श्रीमंत श्री चोखोबार आहे. त्या मातीला त्यांचा स्पर्श झालेला आहे. इतक्या गोड प्रांतातली माणसं आहात तुम्ही. मेहुना राजा गाव म्हणजे सामान्य महाराज. बाकीच्या संतांची गावं बाकीच्या संतांची गावं बाकीच्या लोकांच्या अंतकरणात असतील, पण मेहुना राजा हे गाव इंद्राच्या अंतकरणात आहे. कारण स्वर्गातलं अमृत शुद्ध करायचं काम ते मेहुना राजातून झालंय, मेहुना राजातून झालंय. मला इथे हरीचे दास जन्म घेते, इथे हरीचे दास जन्म घेते, इथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो
पवित्र ते कुळ पावन तो देश पावन पवित्र ते कुळ पावन तो देश येथे हरीचे दास जन्म घेती येथे हरीचे दास जन्म घेती येथे हरीचे दास जन्म घेती येथे हरीचे दास जन्म घेती. माझ्या अभ्यासातला योग सांगतो. मी अभंगत त्यांच्या करता निवडला. काल परवा पुण्यतिथी होऊन गेली मालकांची. मेहुणपूरला नागरेसर मेहुणा राजाला माझ्या वाचनात श्रीमंत श्री चोखोबराय 6 वेळेस येऊन गेले. 6 वेळेस. त्याच्यातले 2 मुद्दे सांगतो. एकदा बहिणीला आणून घालायला आले. एकदा. आणि ज्या वेळेला स्वतःला मुलगा झाला त्या पत्नीचं दूध आटलं वक्षस्थळातलं. परिस्थिती नाजूक होती. तुमच्या माझ्यासारखी पांचट माणसं घरी येऊ देत नव्हती. लहान लेकराला दूध कोणतं द्यावा म्हणून पत्नीच्या मुखारविंदातून ऐकलं. धनी चोखोबरायच्या मंडळी धनी म्हणायच्या. धनी वंसकडे जायचं का? महाराज काय उदात्त अंतकरण होतं चोखोबरायचं. त्या चोखोबरायनं सांगितलं सोयरा बहिणीच्या घरचं खात नसतात ग. काय विद्वान बायको होती महाराज. त्या सोयराबाईनं सांगितलं मालक तुमच्या बहिणीची माझ्या ननंदेची गाय फुकट आणायची नाही पैसे द्यायचे नाही. अर्थ काय होतो याचा? गाय फुकट आणायची नाही पैसे द्यायचे नाही. पैसे याच्याकरता द्यायचे नाही भरत बनवतेच आणि फुकट आणायची नाही. त्याचा अर्थ काय असेल फौजी? तुमच्या ताईची गाय आणल्याच्या नंतर दूध लेकरू खाईल आणि गाय आणि वासरू परत करू मरेपर्यंत तुमच्या ताईचं रान खुरपीन. इतकी उदात्त अंतकरणाची धर्मपत्नी चोखोबरायांची होती. आणि अशा पवित्र महात्म्याचं कपाळाला कुंकू लावणारे सोयराबाई ज्या महात्म्याच्या नावानं कुंकू लावित होती तो महात्मा तुमच्या भागात 6 वेळेस आलेला आहे. 6 वेळेस 6 वेळेस. इतक्या पवित्र प्रांतातली माणसं तुम्ही आहात. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. हा तुमचा दोष नाही. तुमचा दोष नाही. आमच्यातली सुद्धा भंगिरी झाली. मी चोपदारांना मगाशीच म्हणलं राग येऊ देऊ नका बरं का, पण याच्यानंतर काळी पॅन्ट घालायची नाही. आपण जपलं पाहिजे चोपदार. आपण कॅमेऱ्यात आहेत. लोक आपल्याकडे पाहते. काय होते बाकीच्या संस्कृती आपल्याला नाव ठेवतात. ठीक आहे कीर्तनकारानं नंतर घाली ना का नाईट पॅन्ट पण लोक काय देखता तरी घाली जाऊ नये. हो काय होतं माहितीये का यानं इतकं पाप बोकांडीवर पडतंय आणि त्या पापानं खालून पेटते. खालून खालून पेटते. हो वरून पेटलेलं ही जिता येत असते. जिजा पण खालून पेटल्यावर कशी वळ हिजवा. वरी जर पेटली ना आढ्याला तर शहाणा माणूस वरी चढण पटपण पेटलेल्या पेंड्या फेकून देईल. पण खालून पेटल्यावर मग वरच्याचा जाळ इतका आगावे तो खालून पेटी तू खालून. म्हणून आमच्या लोकांनी संस्कृत्या सांभाळणं गरजेचं आहे. आणि आम्ही सांभाळलो म्हणजे काय नवलाची गोष्ट आहे. आपल्याला पैसे द्यायलेत ना भरत बुवा याची तरी लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला. विठाला विठाला एवढ्या मोठ्या प्रांतातली माणसं तुम्ही आहात. काय माझ्या चोखोबरायांचा दर्जा आहे सांगतो तुम्हाला महिमा. फौजी ज्या क्षेत्रात मोठं व्हायचंय का त्या मातीचा सुद्धा आशीर्वाद लागतो बरं का. तुम्ही देश सेवा करत असताना विटेवरच्या मालकानं तुम्हाला पुन्हा मायभूमीला पाठिले हे चोखोबरायांचा आशीर्वाद आहे. त्या मेहुणा राजांचा आशीर्वाद आहे. त्या मातीचा आशीर्वाद आहे. या ग्रामभूमीचा आशीर्वाद आहे.
या परिसरातल्या या गावातल्या वयस्कर माणसांचा आशीर्वाद आहे, वयस्कर मावल्यांचा आशीर्वाद आहे. तुम्ही लहान असताना एखाद्या सात्विक सदाचारी माऊलीने तुमच्या डोक्यावर हात टाकला असेल, गावातल्या तो भावकीचा असेल, तुमच्या सोयऱ्याचा असेल किंवा कुठल्याही जातीचा असेल, तुमच्या गावातल्या एखाद्या सत्पुरुषांनी माणसंच महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडून कोणाच्या देखाव्यावर जायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, आमच्या लोकांपेक्षा टिळी टोपी करणाऱ्यापेक्षा खाली बसलेली माणसं जास्त पाठांतर करणारी असतात बरं का. हो, म्हणून असं समजायचं नाही आम्हीच फार शहाणे आहेत. खाली बसलेली पण माणसं विद्वान आहेत. या प्रांतातल्या प्रत्येक व्यक्तीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही निर्विघ्नपणे देशसेवा केली. आणि त्या देशसेवा करत असताना कसल्याही प्रकारचं एक तिळमात्र विघ्न न येता पुन्हा तुम्ही मायभूमीला रक्ताच्या नात्यात आलात. ही या प्रांताची कृपा आहे, या परिसराची कृपा आहे. मी एके दिवशी कीर्तनात बोलून गेलो, नागरे सर मी फार अभ्यास केला. मला एक साधा व्यक्ती भेटला. त्यानं सांगितलं, महाराज अभ्यास सगळीच लोक करतात. बऱ्यापैकी लोकांनी गाथे पाठ केलेत, बऱ्यापैकी लोकांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, बऱ्यापैकी लोकांनी ग्रंथसंपदा पाठ केली. ह्या बऱ्यापैकी काही गोष्टी आहेत, त्याबद्दल दुमत नाही. तुम्ही अभ्यास केल्यामुळं महाराष्ट्रात फिरता, याबद्दल दुमत नाही. पण तुम्हाला तुमच्या वंशाचा सुद्धा आशीर्वाद आहे. तुमच्या प्रांतातल्या परिसरातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचा आशीर्वाद आहे, पितृंचा आशीर्वाद आहे. तुम्ही या क्षेत्रात मोठे झालात, नाव लौकिक मिळालं, देशाची सेवा करण्याचा योग भेटला. तुमच्या कुळात एखादी अशी सात्विक म्हातारी जन्माला आली असेल, ती पंढरपूरला गेली असेल का नसेल मला नाही सांगता येणार, पण एखाद्या गरीबाला दारात आल्याच्या नंतर तांभर पाणी तिनं वेळेला दिला असेल आणि त्या पुण्याईनं असा नातू घरात जन्माला आला, तो देशाची सेवा करण्यासाठी पोहोचलाय. हे पण विसरता येत नाही. मी भरत बोलाय की दिवशी सांगितलं, महाराष्ट्रभर पकवाद वाजत फिरवता. मी नागरे सरांना सांगितलं, आता 4-5 वर्षात आमचा बऱ्यापैकी संपर्क कमी, नाही तर मागचे 3 वर्ष असा एकही दिवस नसेल की आम्ही दोघं एकत्र जेवलो नसतो. काय रे सोपान, सारखे 3 वर्ष सारखे. त्यावेळेला आता कॅमेरा चालू नाही तर सांगितले असते आपल्या दोघांच्या परिस्थिती काय होत्या, कारण हे कट करणार नाहीत ना तितकंच. आज महाराष्ट्रभर मृदंग क्षेत्रामध्ये कमी वयात भरत महाराजांचं नाव आहे. तर साक्षीदार मी आहे, मी सुद्धा काय होतो माझं पण साक्षीदार ते आहेत. आपण जे मोठे होतो भरत महाराज, आपल्यावर कोणाची तरी कृपा असते. तशी माझ्या पवित्र सद्गुरू त्या अधिष्ठानांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, कायमस्वरूपी राहावा. आदरणीय वायळजी, आणि पुनश्च त्या आशीर्वादाने तुम्ही केलेल्या सेवेची पुण्य अजून तुमच्या वंशात असा देशसेवक जन्माला यावा, ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. तुमच्या या गुणगौरवाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. माझ्या शुद्ध अंतकरणाने एका मुजराई करेल, सार्थ अभिमानाने तुमच्या या कर्तव्याला मुजरा सुद्धा करेल. कारण देशसेवक हा किती मोठा असतो याच्यासाठी फार मोठं सूत्र आहे. कधीतरी एखाद्या योग आल्याच्या नंतर एखाद्या कीर्तनात सांगेल, श्रीमद भागवतात सांगेल, आणि तितकीच क्लिप नागरे सरांच्या मार्फत, आमच्या जिजांच्या मार्फत तुम्हाला पाठवून देईल. विठाला विठाला उपस्थित बसलेली श्रोते जनार्दन, तुम्हाला प्रणाम करतोय. याच्याकरता प्रणाम करतो तुम्हाला. दुकान किती जरी कोटीचं असेल तर त्याचा देव आहे गिराईक, आणि वक्त्याचा देव आहे श्रोता. 700 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी कथा कीर्तनातल्या श्रोत्याला शंकर उपमा दिली, पण तो बसला पण तसा शिस्तीत पाहिजे. पण हे पण लक्षात ठेवा, तुमच्यामुळे आम्ही बरं दिसत असतो. तुम्ही जर पुढे नाही बसलो तर आम्ही कोणाला सांगू. एवढे लोक पुढे आहेत म्हणून पक्वाद वाजित आहे, तू पपेच माय पैस वाजित आहे तुझा. आता एवढी लोक पुढे आहेत म्हणून यायनं चाल रंगिली, पपेच माय पूजा म्हणा बरं म्हणा चाल, ती म्हणून याला डागायला न्या. हे येडं झालं, याला डागायला न्या. म्हणजे मृदंगाचार्याचा असेल, गुणीजनाचा असेल, कीर्तनकाराचा देव. तुम्ही श्रोते आहात. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो.
उपस्थित गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न कैलास महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. आमचे गणेशजी महाराज जटाळे त्यांनाही प्रणाम करतो. बाजूचे हरिभक्तीपरायण धनंजय महाराज देशमुख आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. सोपान महाराज त्यांनाही प्रणाम करतो. आमच्या गंगू काका शिरवळकर फडातले बंडू महाराज आहेत. आनंद वाटला मगाशी ते बैठकीत आले, भेट घेतली. आनंद का? भरत बुवा, अशा काही परंपरा आहेत, त्या परंपरेमुळे आपण परमार्थात आलोत. आजही अशी परंपरा आहे. तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये कडकड 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 तापलेलं ऊन असताना अंगात शर्ट न घालता जेवायला बसावं लागते. काय कडकडीत परंपरा असते त्या. तुम्ही नाव सांगितलं बुवा बंडू बुवा, आनंद वाटला त्या परंपरेला. मी 15 मध्ये चालतोय, बघतोय रस्त्याने पंक्ती बसल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला. अशा परंपरा आहेत, त्यांनाही प्रणाम. मोठे तरुण सानिध्यात घेऊन ते मोठा सप्ताह करतात. त्याही गोष्टीला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे साधक हे विद्यार्थी आहेत संस्थेचे. भविष्यातले गिरगावकरासारखे मेल्यावर उद्या हेच कीर्तनकार येतं. कोणी सांभाळायचा परमार्थ? त्यांना सुद्धा प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम, छान आहे, छान छान. विनेकरी असतील, चोपदार असतील, तुम्हालाही प्रणाम करतो. काय त्यांचा महिमा वानुवानुवार, किती महिमा संतांचा मोठा आहे. खरं तर आज नुसतेच उखोबाराय बोलावं, पण बोलेल शेवटी शेवटी बोलेल. सुरुवात तिथून करू. कशाला शेवटी बोलायचं? जे गावी केला वास ते ठाई नसावे. हो, एका माणसानं चांगलं घर किरायाने दिलं, कुठेही भितडाला खिळे ठोकले. त्याने दिवाळीच्या आदल्या दिवशीच काढून दिलं. आमच्या घरात राहायचं नाही. अरे म्हणलं पगार तू द्यायलोच ना महिना, नाही म्हणले महिना द्यायले पण कुठे खिळे ठोकायले. आज आपण कोणाच्या घरात येत? मेवना राजाच्या घरात येत. हो, चोखोबरायच्या घरात येत. एक सांगू तुम्हाला, तुम्ही किती मोठे आहात, किती मोठे आहात. माझ्या राजांनो, या प्रांतातल्या गाईचं दूध कर्म मेळा पेला. हो नागरे सर, तुमच्या प्रांतातल्या गाईचं दूध कर्म मेळा पेले. म्हणून मला असं वाटतं, गाई सांभाळायचा उद्देश पाचपूर बाबांनी त्याच्यामुळेच घेतला असा. काय त्यांचा महिमा सांगतोय. सोमवारच्या नंतर कोणता वार येतोय? मंगळवार. मंगळवारची द्वादश आलती बुवा, मंगळवारची द्वादश आलती. एकादशी सोमवारची होती. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही कैलास बुवा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी, ती एकादशी सोमवारी. विमान उतरलं खाली. कोण कोण उतरलं विमानातून? सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर सगळे उतरले. भगवान शिवजी उतरले आईसाहेबाचा गट पार्वती मातेसह. ब्रह्मदेव आले सावित्री मातेसह. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस. ती सोमवारची एकादशी आणि 4 वाजता विमान उतरले. त्याच्यानंतर गाई 2 तासाला गावात येतात. त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. गोरजायम प्राताय आद्य कालानास्तितम एतादिष्टितम लोकत्रयाय जायते खिलमने नैवम गिरगावकर लिखितम. गोरज मुहूर्ताच्या अगोदर 2 तासानं विमान उतरले. गोरज मुहूर्त कसं? गायी घरी यायच्या वेळेला लग्न लावल्या जाते, त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. एखाद्या नालायकाची वाट पाहूस तर लग्न लांबवल्या जातं, त्याला हलकट लग्न म्हणतात. विठाला
बस त्या काळातली लोक आश्चर्यचकित झाली. विमानं उतरली. चंद्रभागेची स्नानं आटपली. शिवजी रोज सकाळी पंढरपूरला येत होते, पण आज पुन्हा 4 वाजता आलेत. रोज सकाळी यायचे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी येतात, पण आज 4 वाजता आलेत ना मालक. महाराज विटेवरचे मालक सुद्धा आश्चर्यचकित झालेत की आज शिवजी पुन्हा आलेत. पुन्हा शिवाय आईसाहेबांना घेऊन आलेत. जगाची आई गिरिजा माता पार्वती आईसाहेब आले. भरत बुवा पंढरीतल्या मालकाने विचार केला, ब्रह्मदेव सुद्धा आलेत. देवता सर्वच येत होत्या. सुरवराची दाटी उभे जोडून हात. हो बरे कुठून हात जोडीत होते? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. काय सर्व सुरवर म्हणले की सगळे आले त्याच्यात. पूर्ण आले, पूर्ण सुरवर. पण पुन्हा आलेत ना, शंकाहीन डबल आलेत ना. कारण काय? मालक वरनं खाली उतरले, स्वागत केलं सगळ्यांचं. आईसाहेबांची घालमेल झाली. काय करावं लागतं स्वयंपाकाला? काय नाही. फराळाची व्यवस्था काय? भगवान लगेच आवाज देतात, रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. हे रमा. जी मालक जी. फराळाची व्यवस्था करा, शिवजी आलेत. गिरिजा काकी पुढे गेल्या, सावित्री काकी पुढे गेल्या. आवाज दिला, ताई थांबा, आम्ही पण करू लागतो. भगवान शिवजीनं सांगितलं विटेवरच्या मालकाला, फराळ इथं नाही करायची, चोखोबराच्या घरी करायचे. चोखोबराच्या घरी. चोखोबराला माहित नाही आपल्या इथं शिवजी येणार आहेत, ब्रह्मदेव येणार आहेत, मालक येणार आहेत. वरुणाला पाठील, वरुणा तुला जाऊन सडा टाकावा लागतोय. आणि वरून चोखोबराच्या दारात सडा टाकीत होता. वरून सडा टाकायचा चोखोबराच्या दारात. तो वेगी धावला वरून घेऊन भोगावतीचे जीवन, तो वेगी धावला रे वरून. भोगावती 2 आहेत. एक भोगावती रसातळात आणि एक स्वर्गात. अमरपुरीच्या बाजूला गणेश भाऊ एक भोगावती आहे. त्या भोगावतीचं पाणी वरुणाने आणलंय आणि सडा टाकला. वायू रे सुवेगे धावला. या गजानन केर लोटिता पाल्हाळला. वारं झाडू लागलं. भरत प्रक्रिया किती गोड होती पान. आधी पाणी शिपळले फुकुटा उडू नये म्हणून. शिकलेले लोक असतील का नागरे सर त्या काळात. पण धूळ उडू नये म्हणून आधी सडा टाकला आणि मग झाडून काढाय. बुवारीकडे इकून इथे येतो मी. इथे तुमच्या टोपीमुळे मागच्यान दिसत नाही. लवकर आलं पाहिजे. शेवटच्या मंगलाष्टाला आलं की सगळं इचकून जातं. विठाला विठाला गजानन महाराज आलेत. भिवगावकर सेवक आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबरायचे. ते सगळी स्वच्छता झाली आणि वरुणाने येऊन सांगितलं, प्रभू जागा निर्मळ झाली. सगळ्या देवता गेल्या. काय नव्हतं हो बसायला, काय नव्हतं बसायला. सगळीजण खाली बसले. बोरीच्या झाडाच्या बुंत्याला कवटाळलं. ढास 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 चोखोबरा रडत होते. माझ्या घरी शिवजीनं खाली बसावं, ब्रह्मदेवाने खाली बसावं. कोण ब्रह्मदेव? हाडा मासाचा कुंभार. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे त्याच्याकडे त्याला ब्रह्मदेव म्हणतात. कुलाल हाडाचा बाप चाडाचा, कुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड मडके घडतो रे, अखंड मडके घडतो रे, अखंड मडके घडतो रे. वासरू
नाहीत मला कुठं गाता येते. तुमच्यासारख्या पुढे आम्ही गावा, तुमच्यासारख्या गायक लोक पुढे आम्ही गाणं म्हणजे झाडून काढणार नाही ना आडत दुकानदाराला शिकीन. आपली काय पाहतो तुमच्या पुढे मी झाडवण्याचे इतक्या किमतीचं नाही, इतके तुमचे स्वर चांगले. रडू लागल्याचं खबर आहे. बसली सगळेजण. भगवंतानं शिवजीच्या कानात सांगितलं फराळाची काय अवस्था आहे, करून आलोत म्हणे आम्ही. सुरू झाला जागर. पक्वादाला कोण होतं? भरतराजे. इंद्र होता. इंद्र पक्वाद वाजायला या आला. जरा घमेंडात आलता, जरा भूषणात आलता. तो त्याला वाटलं मी अमरपुरीचा राजा आहे, 33 कोटी देवाचा राजा. 222 दिवे होते त्याच्या गाडीला. आपल्याकडे मंत्र्याला एक एकच होता ना पहिला, आणि त्याचा भरोसा नसतो कोण्या वर्षी निघन म्हणून. पण पुण्य संपेपर्यंत इंद्राचा दिवा कोणी काढला नाही. 222 दिवे नागरेश्वर जिजा, 222 दिवे एकट्याला. आणि त्या माणसाला पक्वाद वाजायला बोलिले. शिवजी म्हणले बसा रथात, इमानात बसा. ते जरा भुसकटात आलं. कोणाही कीर्तन करायच्या पक्वात कीर्तनात उल्हासानं पक्वाद वाजणार. मला काही चोंबाळून तुमच्याकडून घ्यायचं नाही. मला मग जदा कागृत दिले मालकानं. लय काय कायचं तोंड पाहून वाजिनार. वा वा तुला यम असा हानीन सुंबळ्या. तू इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. त्या बापाची जी आगिरी का परमार्थ. हा चला. येत नव्हता इंद्र. आठवण काय करून दिली शिवजीनं. इंद्रा जराशी लाज वाटली पाहिजे तुला, लाज. 222 पद आहेत मंत्र्याचे, 222 पद. एवढ्या मंत्र्याची लाज काढायला आहे कोणाची मायवेली. सांगितलं तुला लाज वाटली पाहिजे इंद्रा, लाज. 124 यज्ञ करून अमृत शुद्ध होत नाही इंद्रा, आणि 2 मिनिटात चोखोबऱ्याने अमृत शुद्ध केलंय. त्याच्या घरी एकादशीचा जागर आहे. चल. अमरपुरी पासून पंढरपुरापर्यंत चंद्रभागेत आंघोळ करूस तर इंद्र रडत होता. आज उपकाराची फेड करायची वेळ आली, आज उपकाराची फेड करायची वेळ आली. म्हणून 222 फौजी ज्याच्या गाडीला दिवे, 33 कोटी देवाचा राजा. कोणते कोणते पद सांग का? 2 पद. एक पद इंद्राकडे असे, बाळ्या कोण्या दिवशी मारायचा त्यानं सही केल्याशिवाय यम मारितच नाही. हे पद त्याच्याकडे. कोण्या भागात किती पाऊस पाडायचा त्यानं सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. साधे पद आहेत का? अशी 222 पद. रडत आले, रडत खाली रडत. पक्वाद लय मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का पक्वाद? आमचा मित्र पक्वादाला लाकूड म्हणला, त्याचं धुपणच निघलं. इतकं धुपण निघलं की शेजाऱ्याचे डोळे आंधळे झाले. याला लाकूड कसं म्हणता तुम्ही? शंकर बापू आपेगावकर पद्मश्री पुरस्कार भेटलेली व्यक्ती. आता तुम्हाला बॅग येत 80-80 हजाराच्या. पण बापू ज्या वेळेला अमेरिकेत पक्वाद घेऊन गेले त्यावेळेला एक धोत्राचा अर्धा तुकडा केला आणि धोत्रात बांधून विमानात पक्वाद नेला. काय मोठा आहे पक्वाद. तुम्ही आमदार झाले असते तरी तालुक्यात किंमत, कलेक्टर झाले असते तर जिल्ह्यात किंमत. हा पक्वाद विदेशात वाजिला तरी तिथं भरतची किंमत. इतका मोठा पक्वाद आहे, इतका मोठा पक्वाद आहे. आपण याच्यामुळे मोठे आहेत भरत. तुम्ही कुठेही स्वर काढा, विदेशात काढा तरी तुमच्या स्वराला तिथे किंमत आहे. याच्यामुळे किंमत आहे. इंद्र पक्वाद वाजायला आले. नारद स्वतः विना घेऊन बसलेत. महाराज भजन क्षेत्रातलं 2 नंबरचं अनन्य साधारण महत्व देवर्षी नारद होते. भजन 1 नंबरचं केलं शिवजीने. आणि या शिवजीच्या पाठीमागे मुद्देसूद भजन म्हणण्याचा जर स्वराचा ताल कोणाला असेल
तर ते फक्त नारदाला होतं. हो. आणि तिसरा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तुंबर. नारद तुंबर. आणि शेवटी नाव आलं शंकराचं. सांब गायन करी रे नारद तुंबर सांब गायन करी. शिवजीचं नाव तिसरा, खरं तर भजन तिथूनच आहे. म्हणता का भजन करी महादेव? भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन भजन करी महादेवा, भजन करी राम पूजे सदा शिवा, राम पूजे सदा शिवा, सदा शिव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन भगवान शिवजीने केलं. असं म्हणायला देत जाईल तुम्हाला मी काय काय. नाही मी 3 तास कीर्तन केलं तरी टिकू देत नाही. विठाला विठाला सुरेल माणसं आहेत, त्याला काही म्हणायला दिलं म्हणजे छान वाटतं. आपल्याला आनंद मिळतो चांगला ऐकायचा. आणि चांगलं म्हणलं पाहिजे. ज्याला गाता येतं का त्यानं चांगलं म्हणलं पाहिजे. मधातच नाही कराळं काढलं पाहिजे. कीर्तन करायचं हिचकून टाकलं पाहिजे. त्याचा संसार पेटन. विठाला विठाला आणि कीर्तनातलं गायन हे प्रमाणात असलं पाहिजे बरं का. हो. जेवताना लोणचं किती असावं? वरणा इतकं लोणचं घेतलं की हात धुणं सर्दी होणं संगच. प्रमाणाच्या बाहेर गायलं की आज त्याला कीर्तन म्हणत नसते. प्रमाणात असावं गोड. नारद गाण्यासाठी विणा घेऊन बसले. सुरुवात रामकृष्ण हरीची नारदांनी केली. नारदाचं भजन रामकृष्ण हरी नव्हतं बरं. नारदांचं भजन नारायण नारायण होतं. पण रामकृष्ण हरी कधी झालं? हे नारदाचा एक शाप संपिला रामकृष्ण नामानं. बद्रिकाश्रमला नारद गेले आणि तिथे एक जणांनी सांगितलं, नारदांनी सांगितलं मला मुक्कामच करता येत नाही कुठं. नारद फक्त मधुआरण्यात थांबत होते. जिथं भक्त प्रल्हादावर कृपा केली का त्याच्या व्यतिरिक्त नारदाला कुठे थांबता येत नव्हतं. कधी कधी पुराण तुम्ही पाहत जाण. पुराण तुम्ही जर नीट पुराण पाहिले ना तर आमचे नीट कीर्तन करते. नाही तर तुम्ही अशी गाफील बसले ना तर मग आमचे गाणेच म्हणतील. विठाला विठाला आमच्या लोकांना रस्ता सोडून कीर्तन करणं म्हणजे याचा अर्ध पाप तुमच्या सुद्धा बोकांडीवर आहे. हे सुद्धा पापी येत नाही. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. विठाला विठाला काय सांगू लागलो. नारदाचा शाप संपला रामकृष्ण नामानं. आणि मग तिथून रामकृष्ण नामाचं भजन हिना कधी भेटलाय. 10 जन्म तपश्चर्या केली. 3 जन्म पाण्यात तपश्चर्या केली. आणि मग ब्रह्मकन्या प्रसन्न केली. सरस्वती प्रसन्न केली. आणि तिला सांगितलं हिना पाहिजे. तिनं सांगितलं हिना पाहिजे. हिना देत असताना काय सांगितलं. नारदा हिना देते पण हिना घेतल्यावर या हिच्याकडे चांगलं पहा.
आपल्या लोकांना याच्याकडे पाहण्यासाठी चांगलं सांगितलं बरं का. 3 लोकांना पकवाद्या, गायकन, कीर्तनकार. जिच्या संग लग्न केलंय तिला बायको म्हणायचं आणि ती सोडून जितक्या भेटत्याल तितक्याला मायन बहीण म्हणायचं. एक बी अभंग पाठ नसला तरी जगातला 1 नंबरचा कीर्तन करतो. पण याच्यातलं जर ब्रीद नाही सांभाळलं तर त्याच्यासारखा हरामखोर शेळीचा बोकड्या दुसरा कोणताच नाही. विठाला विठाला. तुम्हालाही सांगतो, कोणाच्याही पाया पडू जाऊ नका. हरामखोराच्या पाया पडल्यावर त्याचं पाप पायातून तुमच्या डोक्यात येते. म्हणून तपासून पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, बिमारी होत नाही. आणि महाराज तपासून पाया पडत जा, हलकटाच्या पाया पडत जाऊ नका, संसार पेटन. विठाला. संप्रदायाचं बिरदे पंढरीच्या लोकांना हे अभिमान, मग कोण्या पडत असतात का? पंढरीच्या लोकांना अभिमान नाही, पाया पडाव. कंदुरीला चालला त्याच्या पाया पडत असतात का? लिंबून कांदा संगच खिशात. आणि म्हणले आमचं ब्रीदे पाया पडायचं. सुंबळ्या नरकाला जाशील ना, त्या भाडव्याच्या कशाला पाया पडायचं? विठाला विठाला. आपल्या संप्रदायात पैसे किती आहेत ते पाहत नाहीत, गाडी किती मोठी आहे ते पाहत नाहीत, विद्वत्ता किती आहे ते पाहत नाहीत. आपल्या संप्रदायात आचरण पाहतात. या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे. गाड्या कोणा लोकनाट्यवाल्याला मोठ्या लक्झरी येतात. आपल्याकडे जवळ्याला लोकनाट्य येत होतं. 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवला. तुम्ही चांगले बागायतदार शेतकरी, तेवढं जनरेटर आहे तुमच्या इथे. मीही चांगली जमीन आहे माझ्याकडे, मला पण अजून काहीच मिळ नाही. मी तर आपलं कोरडो सांगतो जमीन सध्या. लोकनाट्यवाल्याला 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवाला. गणेश बुवा जनरेटर ठेवाला. कैलास बुवा असत काय नसतं. पैसे कोणाकडे असतील. संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे, पैशाला नाही. काय सांगू लागलो? रामकृष्ण नामातली ताकद. भजन सुरू केलं रामकृष्ण नामात. महाराज ज्या वेळेला रामकृष्ण नामाचं भजन नारदांनी सुरू केलं, फुलं नाही पडले, तारे पडले. आकाशातले तारे नारदांचं स्वागत करत होते, स्वागत करत होते, स्वागत करत होते, स्वागत. एकादशी शुद्ध्यातली नव्हती बरं, वद्यातली होती. आणि त्यावेळेला ताऱ्याचा प्रकाश पडतो. काय ताकद असेल महाराज अधिकाऱ्यांची. हो, आम्ही गेल्या लाईनी जात्यात. भजनच आमची तशी. चालू भजनात तांबाखू खातून सुंबळ्या, तुला पैसे देणाऱ्याचं पण घरावर एखाद्या दिवशी बॉम्ब पडेल. विठाला विठाला नभीचिया तारांगना. माधव महाराज मगर सांगायचे तुमच्याकडेच रत्न म्हणजे भारताचंच रत्न आहे, पण तुम्हाला जवळ होते ना जरा. सरच खेडकर आकाशातल्या चांदण्या स्वागत करीत होत्या. भजन झालं. सकाळी 4:15 जागर संपला एकादशीचा. चंद्रभागेची स्नान आटपली. आता स्वयंपाक कोण करायचा? प्रत्येक अन्नपूर्णा स्वयंपाकाला हजर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. कोण हजर, कोण हजर. अन्नपूर्णा हजर. स्वयंपाक आटपला. वाढायला कोण? जगाचा बाप कसुनिया पितांबर. कसला म्हणजे आचगोच्या खावल्या. कसनी म्हणजे आचगोच्या खोने. आपल्याकडे शेतकरी असा रानात असाच जातो का पोकळ काष्टा? हो, अडकन बोरील धोतर येताना तसाच घरी येशील. ते पाहते काय काय भजन. अन्नपूर्णा स्वयंपाकाला. वाढायला पंढरीतले मालक. तूप वाढायला कोण? पंढरीतली मालकीन. सगळ्याची जेवण झाले, सगळ्याची जेवण झाले. मला सगळ्या देवता निघून गेल्या. आता जेवायची राहिली चोखोबर आहे, जेवायच्या राहिल्या सोयराबाई, जेवायची राहिली कर्ममेळा, जेवायचा राहिला पंढरीतला मालक आणि जेवायची राहिली पंढरीतली मालकीन.
चोखोबाराय त्यांची पत्नी त्यांचा मुलगा असा लांब बसलेले आहेत. स्वयंपाक तिथून चोखोबारायने आई साहेबाला प्रणाम केला. माय माय बापाला वाढा. बाप हा शब्द भारतात पहिल्यांदा वारकरी संप्रदायात कोणी आणला तो चोखोबारायने आणला. बाप हा शब्द बाप पहिल्यांदा चोखोबारायने आणला. जयासाठी तपधावा, जयासाठी यज्ञ तप, तोरे तोरे मदनाचा बाप. तो हा मदनाचा बाप अगोदरचा शब्द आहे बरं का. नंतर मग बरेपैकी आले बाप शब्द, खूप आले. मी म्हणतो म्हणून ऐकायचा, मी आदरयू लोकांचं सांगतोय. कधीही भंगिऱ्याचं वाक्य सांगणार नाही, कारण ते त्यालाच मिळ नाही कशातलंय. आपण कशाला कधी कधी मी असं सांगत असताना एक जण मला विचारित होता, आपण होतच नाही का कीर्तनाला, हे कशातलंय. म्हणलं राव दे ना, शेळीन पांदिल चरलं पाहिजे. हे कुपाट्यावर गेलेले येलं फेलं खात जाय तू, आपलं तितक्यात धकी जाय. तू कशाला गिरगाव करायचे धोतर होतो तू. तुला बायकोची साडी धुवाची वेळ येईन सुमळ्या, तू आमचं कशाला इचकी तू वाची जाय ना, वाची जाय, मग तुला कळल. आणि वाक्य कधी सामान्यांचं नाही सांगायचं, मोठ्यांचं सांगायचं. संगती सुद्धा मोठ्यांचीच करायची. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, जयाचे कुतरी परी भले, जयाची उत्तरी बरी भले, जयाची उत्तरी बरी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाची कुतरी परी भले. वजनदार माणसाचं कुत्र झालेलं परवडतंय. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर. चुकलिया खाती मार, 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 चुकलिया खाती चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. निचाचे चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, खाती मार, खाती मार. म्हणले सोपान महाराज, कोंबडीनं दिलेल्या अंड्यातून एक तर पिलू निघावा, नाही तर पिराला ठवाच्या कामी यावा. पिलू निघणं पिराला ठवाच्या कामी नाही, मग कामाच नाही. बापू गाडीत आलास मनलाच आनंद वाटला. विठाला विठ्ठल विठ्ठल. चलता चलता आम्ही चला म्हणलं, कारण हे जाताना एकटेच जाणार होते. इकडे जायचं म्हणलं, सोपन बोल सोबत घ्या, सोबत तुम्हाला ही गाडी चालणार. छान. बापाला बसवा जेवायला. आई साहेबांनी सांगितलं, धनी मालक. इथं नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक एखादी, तिने हातोरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. नवऱ्याला जी बाई धनी म्हणते ती कशी वेल्डिंग झाली तुमच्या जिबेला, कशी वाकत नाही का तुमची जीभ, गंडला आले त्या जिबेला. श्रीमंत श्री चोखोबारायची पत्नी मालकाला मालक आणि धनी म्हणायच्या. महाराज आदर्श घ्यावा लागेल त्या माऊलीचा. धनी म्हणायच्या, धनी म्हणायच्या, मालक म्हणायच्या. बोल जा नवऱ्याला चांगलं. नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाच्या पाया पडत. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. किंवा तिची देवा वरीस तुका म्हण प्रतिव्रता, हो तुका म्हण प्रतिव्रता, तिची देवावरी सता, तिची
झोपल्या हानता यावा. वासरायला कळत असतं, जरा कळत नाही वाघरायला. वाघरायला कुठं कळत? वासर ते देवावरील सत्ता. भाऊजी तुम्ही आता सेवानिवृत्त झाले. तुमची आई मला जिजान दाखिले मगाशी. आता इथून पुढचा तुमचा पांडुरंग कोण असेल तर तुमची आई आहे. तुमची आई. कारण कोट्यावधी वाऱ्या केल्याचं पुण्य देशाची सेवा केल्यावर प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतल्यावर किती वाऱ्या केल्यात हे ब्रह्मदेवाला सांगता येत नाही. इतकी मोठी ताकद आहे. इथून पुढचं रोज श्रद्धेनं वेळ फुरसत ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला आईला नमस्कार करायचा. पायाला हात लावूनच करावा असं नाही. माय दिसली की नमस्कार करायचा मनानं. त्याच्यासारखं पुण्य दुसऱ्या जगात कुठलंच नाही. फार मोठी ताकद त्याच्यात. 35 आतल्याला सांगतो मायबापासारखा देवच नाही. जो मायबापाच्या भडवा पाया पडत नाही महाराजाच्या पडतो तो हरामखोर आहे. तुमचे घरचे आई वडीलच तुमचे खरे देव आहेत. तुम्ही काय आमच्या भीक मागायच्या पाया पडून तुमचा उद्धार होणार आहे? सर्वात मोठं दैवत तुमचे मायबाप आहेत. हो, त्याच्यापेक्षा दुसरं दैवत कुठलंच मोठं नाही. माय धन्याला जेवायला बसवा, बापाला जेवायला बसवा. हवा ऐकलं का? चोखोबा म्हणतात तुम्ही जेवायला बसा. लाव ताट. पात्र टाकले 2. भगवंतानं डोळे खालीवरी केले नागरेसर. 2 पात्र टाकलेस, पुन्हा 2 टाक. एका सोयीनं गणेश व 4 पात्र टाकले. पण 4 पात्र टाकल्यावर आता देवानं आई साहेबानं कोण्या पात्रावर बसावं भरत भाऊ? मधल्या. तिकून 1 पात्र शिल्लक. कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या. 1 पात्र शिल्लक ठेवलं. 3ऱ्या पात्रावर देव बसले आणि 4थं पात्र शिल्लक आहे. कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या. आई साहेबाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या मधात 1 पात्र शिल्लक आहे आणि देवाच्या उजव्या हाताला 1 पात्र शिल्लक आहे. वाढलं सर, वाढलं आई साहेबांनी बरं का, पंढरीतल्या मालकीनं वाढलं. चोखोबारायने नमस्कार केला. देवा घ्या. भगवान म्हणतात चोखा ये माय बसा इथं. इथं बसा. चोखोबाराय रडू लागले. देवा नकोय, मला मंदिरात येऊ दिलं नाही. आता जर मी तुमच्या बाजूला बसलो तर लोक तुमची पूजा करणार नाहीत. तुमची पूजा करणार नाहीत आता, म्हणून मी तुमच्या जवळ नकोय. काय ताकद महाराज. विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा. आता देव तर आरतूरच बोलत असतील ना, पण मी नाही बोलणार. ए चोखा, माझ्या बाजूला जर जेवायला नाही बसले तर पुढच्या एकादशी पर्यंत पाणी पिणार नाही. कैलास बुवा देवाचं वाक्य. म्हणून चोखोबाराय देवाच्या उजव्या हाताला बसले. आई साहेबाच्या लक्षात आलं आता जर आपण गडबड केली तर चोखोबाची पत्नी आपल्या मधात शेजारी बसती नाही. हे पात्र मालक पुन्हा पलीकडून टाकतील. आवाज दिला सोयरा. ए सोयरा. नाव सोयरा होत. महाराज विश्वाचा बाप जिच्या मालकानं सोयरा करून घेतला ती सामान्य सोयरा आहे का? काय सोयरा होती. आणि बसिलं तिथं. जगाच्या मालकाच्या आणि मालकिनीच्या मधात सोयराबाई जेवायला बसली आणि विश्वाच्या मालकाच्या उजव्या हाताला चोखोबाराय जेवायला बसले. पहाला गिरगावचा बाळ्या जरी नसेल तरी पैठणचे मालक होते. मी नसू द्या ना, मी नसू द्या, पण मालक होते ना पैठणचे. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात. एका जनार्दनी चोखियाची मात. देवी पंढरीनाथ त्या सवे. देवी पंढरीनाथ या सवे. देवी पंढरीनाथ तया सवे. तया सवे.
क्या बात है टाळी वाजवा टाळी वा भरत महाराज बाबा एक जनार्दनी तोकियाची मात देवी त्याच्या सवे पंढरीनाथ. क्या बात है. वय तुमचे विद्यार्थी हो गणेश महाराज हे धोत्र नेसले होत नीट दिसत येत. चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला आणि जे घरी बुडातले डेरे फोडते ते यायच्या भरतीला. महाराजाला म्हणे घे या कर नीट. पण भविष्यातले ज्ञानोबराय तुकोबरायचे सूत्र सांगणारे असते. अभ्यास करा रे लेकराय होत. मालकाची कृपा तुमच्यावर हो. पाहण्यासाठी पैठणचे मालक होते गुरुजी. चोखियाची मात जेवी पंढरीनाथ त्यासवे. जगाचा बाप चोखोबर आहे सोबत जेवायला. कोण सांगते? पैठणचे मालक. पाणी फिरवलंय श्लोक म्हटला. हे पांचित लोक श्लोक म्हणतात असं नाही. जेवायला बसले दही भात लिंबू रुमने आणायला पाहिजे. दहीन भात खा लिंबू खात असते त्याच्यावर भातावर दह्यावर कुठे लिंबू घेत असते. आश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे पंक्तीत बसलेले. संप्रदायाचा अपमान करते ते भडवे. या बापाची जहागिरी का असली श्लोक म्हणायला. बरं तितक्या नावरत नाही. जेवता जेवता अपमान झाला आणि ताटातून दिल. मला सांगा जेवायला कोण बसले होते? रामन लक्ष्मण. जाऊ द्या रामप्रभू देव आहेत जरसे दयाळू आहेत. पण लक्ष्मण कोणाचा अवतार? गजानन भाऊ शेषाचा. आणि शेष कोणाचा मालक?
आणि सरपायच्या ताटात उंदरान लगी करणं काय त्याची माय येली उंदरानं सरपाचा रस्ता ओलांडल्या उंदराचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय जिवंत सरप उंदराला दिसलं हरिपाठ म्हणीन का देऊ आणि शेषाच्या ताटात उंदरान लगी करणं हे श्लोक म्हणणाऱ्याला नालीत बुडबुडू हाणायला पाहिजे काय श्लोक म्हणला अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णयो मुच्यतेन य पूर्णानां उदरो शुद्धा निवारण हितार्थाय त्यक्ताय जायते नय क्रियाणां जठरानलो तृप्तावसायाम् अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णायं व्यव्रतेषु शुद्धा निवारणय पाणी फिरवलं भगवान चोखवरायकडे पाहत होते घ्या चोखवराय चोखवरायच्या लक्षात आलं आधी देवान घ्यावा आईसाहेब सोयराबाईकडे पाहत होत्या घ्या सोयराबाई पण सोयराबाईला वाटलं आधी आईसाहेबांनी घ्यावा दोघे घेत नव्हते कारण सांगू बाप आणि माय जेवायला बसली फौजी आणि पोरग तिकडे उभं होतं कसं खावा वाटलो बापाला माईला जगाचा बाप आणि जगाची मालकीनी नागरीचं बाजूला जिजा पण लेकरू फोडचा गोळा तिकडे ना कसं जेव्हा वाटत आई साहेबांनी सांगितलं स्वैरा घे ना ग जगाचे मालक जसे बोलतील तसे बोलतो चोखोबाराला एकेरी बोलायची काय गिरगाव करायची टप्पर आहे भगवान म्हणतात चोखा घे ना रे बाळा घे ना तर चोखोबारा काहीच बोलले नाही मालक तुम्ही सुरू करा ना तुम्ही सुरू करा मी घेतो इकडं जगाच्या मालकीने विचारलं सोयरा घे ना ग तर सोयराबाई काहीच बोलल्या नाही हात पोटावर टेकलं भरत पोटावर हात टेकल्याचे दृष्टिकोन लक्षात आला आईसाहेबाच्या वासरू पुढे उपाशी काय पुण्यवान प्रांतातली माणसं आहेत तुम्ही राजे हो काय पुण्यवान प्रांतातले विश्वाच्या मालकांना आवाज दिला कर्म मिळा जी मायबाप शब्द ज्वार शब्द कोणी काढला ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार मी कायापुरीचा कायापुरीचा ज्वार मायबाप इतकंच म्हणायचं ज्वार मायबाप ज्वार मी कायापुरीचा घराणं लागत नाही माग मग कारण काळ विचित्र आलाय घराण्याला तोंड द्यायला वेळ नाही शहाण्या माणसाला इतकंच म्हणायचं मालकाला कळालं बस झालं काय करायचं संप्रदायातल्या वक्त्यांनी कधीच चुकीचं बोलायचं नाही चुकीचं बोलायचं हा संप्रदाय समतेचा संप्रदाय या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या मुसलमानाला पण किंमत आहे कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास सज्जन नावाचा खाटीक माहिती तुम्हाला महाराज जीवनभर खोटं बोलला नाही सज्जन नावाचा मुसलमान म्हणून फौजी त्याला पंढरपुरातला मालक मांस शिकू लागला सज्जन कसाया विकू लागे मास 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 सज्जन कसाया
मी कधी नाही गुणीजनाचा अपमान करणार, फक्त त्याने शिस्तीत राहिलं पाहिजे. माईनं कडाल घेतलं तरी तिला आता आणायला माईला ती माय दणकन आपटून देते ऐकायला आज गोड म्हणलं पाहिजे. आपण सोडलेलं प्रमाण म्हणावं चांगली गोष्ट आहे. सज्जन नावाच्या खाटकाला मा शिकू लागला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय ताकद महाराज, चर्मकाराच्या कुळात जन्माला आलाय पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. महाराज साध्वी गंगाखेड निवासी जनाबाईने तर कळस केला. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे सिरी. वारकऱ्याला जात नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम. नाम तोची धन्य. काय संबंध नाही. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चोखोबर आहे. हरिजनाच्या कुळातले होते. कोण पंक्तीला पाहला. काशीत दिलेली शास्त्री पदवी पैठणला तपासल्या जायची गुरुजी. जा आणि ती शास्त्री पदवी तपासायची ताकद ज्यांच्यात ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि ते त्या पंक्तीत उभे होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, आणि जीवे पंढरीनाथ त्या सवे. नाथ बाबा होते. आवाज दिला. हे कर्ममेळा. जी माय बाप. जी 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 या इकडे जवळ बोलून घेतलं. चोखोबरायला वाटलं पात्रच नाही कुठं बसल. आई साहेबाला वाटलं पात्रच नाही कुठं बसल. बरं माईच्या आणि बापाच्या पात्रावर बसायला काय हरकत नाही, पण जागाच नाही मधात, आणि पुढून बसन तर वाढून कुठून वाढणाऱ्यानं कसं वाढायचं. बरं मांडीवर घ्यावं तर लेकरू लहान नव्हतं फौजी. कर्ममेळा मोठा होता. महाराज जन्मदात्या माईनं जरी मांडीव नाही घेतलं तरी जगाच्या बापानं मांडीवर घेतलं. कर्ममेळा रे रे कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळा मांडीवरी. मांडीवर घेतलं कर्ममेळ्याला. मांडीवर. काय परिस्थिती आहे कर्ममेळ्याची. वेळ आता फक्त राहिला 14 मिनिटं. मापात पाप नसा. डॉक्टर किती मागायचं घ्यावं, पण आपला बांधाला की आखड पाहिजे. मधात बादड पडू द्याला आणि बांधाली यांना द्याला. गुतलन रूम न तोंडात. इतके दात पडे की 1.5 एकर रान इकावं लागलं तोंड नीट करायला. विठाला विठाला विठाला. वा 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 चांगली गोष्ट. क्या बात. नंतर 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 म्हणे. वा वा. विठ्ठल गणेश जवळ बोलवलं आणि कर्ममेळाला मांडीवर बसिलं. मला संत वाङ्मयातला गाढा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं, चोखोबारा कितीच दिवस सांगतात. म्हणलं रोज 2 तास 7 महिने सांगेल. रोज 2 तास 7 महिने तरी सांगेल. रोज 2 तास. येडागिड गावचा बाळ आहे तर विद्वान किती दिवस सांगतील. विठाला विठाला विठाला.
मांडीवर घेतलं, मांडीवर. काय परिस्थिती होती कर्ममेळाची. ज्या दिवशी जन्माला आले 27 दिवस आईचं दूध पिलं. 28व्या दिवशी पंढरपुरातला मालक मंदिरात निघून गेला. आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. फौजी पाजायचं कोणाला, कोणाला पाजायचं. म्हणून बाईसाहेबांनी मालकाला सांगितलं, मालक मेहुणपूरला जा आणि एक गाय घेऊन या, एक गाय घेऊन या. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहुन पुरीसी जाता झाला. काय भीती आहे संसारातली. पोरग कसं जगल हो याची भीती संसारातली. आणि चोखोबर आहे मेहुणपुरीला आले. या मेहुणपुरीतली मालकीन 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. चोखोबारायच्या मेहुण्याच्या घरच्या अवताला सोन्याच्या शिवळा होत्या. तर ते का असतं माहितीये का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. अजून बऱ्याच पैकी तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना मेहुणपूरची महती लक्षात नाही. आटोकाट प्रयत्न केले मंत्रालयापर्यंत पाचपोर बाबा. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा, मी साक्षीदार आहे. मी या तुमच्या प्रांतातल्या मंत्र्याला एकदा कीर्तनात बोललो. मला त्यांनी फोन केला 22 दिवसाच्या नंतर त्या मंत्र्यांनी, पण अजूनही दखल नाही. विठाला विठाला. काय सांगू लागलो. कर्ममेळा, कर्ममेळा. संसाराच्या भीतीपिटी मेहुणपुरीला आले. चोखा मेहुन पुरीसी जाता झाला. बसायला टाकलं बहिणीनं. इमानदारीनं सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीची इथं गेल्या. जिजाची बहीण इथंच देऊळगाव महिला, जिजाच्या ताई आमच्या. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला गिरगावकराची शपथ आहे. तुम्ही तुमच्या बहिणीची इथं दिवाळी पंचमीला, राखी पौर्णिमेला जर गेले तर तुमची बहीण गेल्या गेल्या काय विचारिती. दादा तो पोरग खुशाल आहे का, दादा तुझी मुलगी खुशाल आहे का, दादा बाबा खुशाल आहेत का, दादा आई खुशाल आहेत का. जगाच्या पाठीवर एकच बहीण जन्माला आली, ती तुमच्या प्रांतातली. तिनं भावाची बायको विचारली. बैसोनी एकांत पुसे गुजमात, वैनी शमवंत आहे तकी. दादा खुशाल आहेत का रे वहिनी. डोळेच भरून आले हो. ताई सगळे खुशाल आहेत का, पण तुला भाचा झालाय तिला दूध नाही. मग गाय दिली. इथून गाय गेली बुलढाणा जिल्ह्यातून गाय सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याला. मंगळवेढ्याला गाय गेली. मंगळवेढ्याला तर इथून तिथपर्यंत जाणारे श्रीमंत ती डमणी पाहत होते. पहिलाच बुवा त्या डमणीला सोन्याच्या शिवळा, त्या डमणीचे बैल होते, त्याच्या शिंगाल सोन्याच्या शिमशम्या. गाय माग बांधलेली, वासरू ढकलीत ठुल्यालं. डमणीला ढकली असती माग, ढकलीत वासरू ठुल्यालं. रेशमाचे तक्के 2, एका तक्क्याला चोखोबाराय, एका तक्क्याला चोखोबारायची बहीण, आणि गाडी हाणायला चोखोबारायची मेवणे. काय वैभव असेल महाराज त्या काळातलं, काय वैभव असेल. आजही काळ्या मातीशी जो नाळ ठेवीन तो भारतातला देव असेल. काळ्या मातीशी समन ठेव जा. वारकरी संप्रदायातल्या पूर्ण आधारीव लोकांनी काळ्या मातीशी समन ठेवला. हो. एक जण म्हणला माणसं कीर्तनाला कस काय नाही आली रे, मूर्ख येत. अरे म्हणलं कॅनलला पाणी सुटलंय. हा मोकार लोक आहेत. म्हणलं तू मोकार आहेस. कॅनलला पाणी सुटल्यावर शेतकऱ्याला दारे धरू दे ना. सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का. हा तू मोकार आहेस म्हणलं कीर्तनकार. दारे धरायचं सोडून ते कसं येतील इकडे. आणि तू सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का सुंबळ्या. बोकड्यास का तू हिवराचा पाला खाला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. शेतीची नाळ ठेव जरा जीव. शेतीवर प्रेम करा. ज्याच्या नावाने ईदभर सातबारा असेल तो भारतातला राजा असेल. हो शेतीवर प्रेम करा. काळ्या माईवर प्रेम करा. गरज आहे काळाची, फार गरज आहे.
आणि ही गाय पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं पाणी पेली आणि चोखोबराच्या दारात उभी राहिली. चोखोबऱ्याने ज्या वेळेला गाईचं वासरू सोडलं त्यावेळेला वासरू आखडच नाही. नको म्हणले आपण दूध काढीत नाही. महाराज गाय एवढं दूध देत होती, एवढं वासरू माठी माग सरल्यावर मग आपण मग त्या धारा खाली लागायच्या आणि तो चोखोबऱ्याने खाली पात्र धरायचं. पण गाईचं सड हातात धरलंच नाही. कारण चोखोबराय ते होते की गाय फक्त वासरासाठी दूध देते, आपल्यासाठी नाही. असा जगातला एकमेव व्यक्ती ती फक्त चोखोबर आहे. ते आपल्यासारखं थोडंच होतं. आपले तर आपल्यातले तर असे काही पांचट माणसं, मी एका घरच्या माणसाची कधीच चहा पिलो नाही. जिजा त्याच्या इथं 14 म्हशी 15 गाई, पण त्याच्या इथला कधीच चहा पिलो नाही. ते इतकं भिकारचोट होतं. आता म्हशीचं दूध काढताना सड कोरडं झाल्यावर खालचं दूध लाईत ना, ते बकिटातलं ते दूध नव्हतं लाईत. म्हणून मी त्याच्या इथला चहा तर पितच नाही, पण दूध नाही काहीच पिलं नाही. हे म्हणलं हे भंगिरे. आणि तिसऱ्या दिवशी तर वघारू मारायचं ते, आणि गळ्यात त्याच्या खपक्या माळ. मी म्हणलं तुला नरकाला नेणार देव. कस काय? अरे तू बकिटातलं दूध पण सडायला लाईन, तोंडातलं पाणी लाईतून दूध काढी, तू वघारू मारी, तू सुंबळ्या. पुढच्या जन्मात या म्हशीचं वघारू तुला करणार देव. चोखोबर आहे होते. शेळ्या पाळणार बी काय कळले बाका माणसं, पिले डाला खाली झाकलेले, आणि शेळी रानातून आली की तिकडं बांधणे असं तंगड ओरड केलं. मी बसलो म्हणून हे सांगायला इथं असते. आणि चट शेळी पिळून घ्यायची, आणि नाही दूध दिल्यावर खालून चपका, आणि सगळं दूध काढ्या मग पिले सोडायचे. काय राखेल पितेन का ते? आता माणसं नाड आहे, काय करतील काही मिळत नाही. कशा असं देत बघा ना. तुम्ही काय कमी हुशार आहेत का? एका माणसानं आम्हाला जेवायला बोललं. फौजी गेलो मी, कीर्तन नव्हतं, म्हणलं चला जेवून घेऊ. गेलो जेवायला गेलो तर कुरड्या पापड्या भजे गिजे सगळं होतं. आम्ही जेवलोत. मग त्या बाईनं दोघी जणी शेजारनी बोलल्या, दोघी जणी स्वयंपाकाला, आणि ती एकटीच होती. तिघीनं स्वयंपाक केला. ऊन टाळण्यासाठी बसलोत, पण बाहेर काहीतरी फोन आला म्हणून निमित्त गेलो तर पाहिलं त्या वसरीत बसलेल्या तिघी जणी जेवायला बसल्या. तर त्या यजमानाला मी विचारलं, का हो त्या तिघी जणी जेवायला बसल्या, एकीच्या ताटात भजेत नाहीत? ते म्हणला, जिच्या ताटात भजे नाही का ती माझी बायको आहे. म्हणलं त्या भजे खात नाहीत का? नाही म्हणला खाती ना, पण तळतानाच खाती. ती तळतानाच खाती, त्याच्यामुळे ती गार झाल्यावर खात नाही. वा कशा असं त्यात पान. असे दूध काढणारे ना असे स्वयंपाक करणारे. चला, या बुलढाणा जिल्ह्यातल्या मेव्हणा राज्यातल्या प्रांतातल्या भूमातेवरचा चारा खाणारी गाय मंगळवेढ्याला दूध देत होती. आणि त्या दुधावर कर्ममेळा वाचले. कोण कर्ममेळा? महाराज झाल्या झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या भजन करीत होता तो, झाल्या झाल्या. आणि ह्या लेकराला दूध कोणी दिलं? गणेश बुवा इथल्या गाईनं, या मेव्हणा राजाच्या गाईनं दूध दिलंय. आणि त्या कर्ममेळ्याला मांडीवर घेतलंय. काय ताकद आहे महाराज या लोकांची. देवाच्या मांडीवर बसायची ताकद. देवाच्या मांडीवर कर्ममेळा बसले. काय हिंमत, काय चोखोबरायचा अधिकार. स्वर्गातला अमृत शुद्ध केलंय. काय चोखोबरायच्या पत्नीचा अधिकार. इथं कोण्याही बसलेल्या माणसाला 11 लाख रुपये जर कोणी दिले तर महिनाभर लुगडं नेसतां का? 11 लाख रुपये जर कोणी दिले तर लुगडं नेसतां का? नाही. 22 लाख दिले तर घरात नाही नेसायचा, बांध्या तालुक्यात फिरावं लागेल लुगडं नेसून. नागरे सर नेसन का कोणी? नाही. पण आपल्याला किती पैसे द्यायचे, कोणी दिवशी भीक मागायला लावायचं ज्याच्या हातात त्याला जगाचा बाप म्हणतात. देशमुख बुवा ते 27 दिवस लुगडं नेसलाय. चोखोबाची बहीण झाला सारंधर, बहिणी उघडादार हाका. कशासाठी? या सोयराबाईचे कपडे धुण्यासाठी. काय योग्यता आहे लोकांची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय महिमा वारंवार हरी
हरिभक्त थोर भूमंडळी काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका काय त्याचं वर्णू वारंवार काय त्याचा महिमा वर्णू वारंवार वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका गणेश भाऊ एक प्रमाण तुम्हाला देतो 5 मिनिटात एक मुद्दा सांगतो आणि पूर्णविराम करतो. एका माणसाकडे एक माणूस गेला. तो माणूस अशा माणसाकडे गेला की तो माणूस तरी तर नुसते चोखोबाराय जरी बोलले तरी पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटेल. जे भक्त चरित्रात प्रशंसित क्या बात आहे वा. तिथंच राहा पटका बांधू नका. नाही आवर्जून कीर्तन करा. तुम्ही गुणीजन माणसं आहेत गायनातले तज्ञ आहेत का नाही करावं तुम्ही कीर्तन. आमच्यासारखे भंगीरे गळ्याची करायले. तुम्ही तर स्वरातले राजे आहात. आम्हाला कुठं गाता येते आहे का नाही. आता मोबाईल 5-50 चालू येत ते नाही कट केलं. माल्या करायला म्हणत असती मर मेल्या आहे का नाही. दिवसभर दर्शन घेतले साधू बोलला नाही. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली पहाटे दर्शनाला. ए काय रे काल 5-50 बाऱ्या दर्शन घेतलं काय माझ्याकडे. मला स्वर्ग पाहिजे. मला स्वर्ग पाहिजे. स्वर्ग मूर्ख आहे की काय रे म्हणे. तुला स्वर्ग कसा भेटन. दिवसात 20 कटे वळडेस बिडायचे नाही वळडे मेरी सांगायला लागलो. तुला स्वर्ग कसा भेटन रे. ते म्हणलं काही म्हणा पण मी तुमच्या पाया पडायला आलो. मला स्वर्ग पाहिजे. हॅलो बाहेर साधू साधूच होता. हो 5 रागीट लोकांपैकी एक शीघ्रकोपी म्हणतात त्याला. शीघ्रकोपी त्यानं रागावणं सहजिक. तुमच्या मायासारख्यानं रागावणं म्हणजे बुक्या खाणं का गावऱ्या खाशीन का पपेची माय कशी जगीशीन. हो टाइमला फाट्यावर गाडी नाही न्यायला आली की निघाला वापस जाय बोंबलत. त्या जाग्यावर दुसरा महाराज कशाला ताण घ्यायला. लोक काय इतके इडे आहेत का. नको येऊ तू एकाशी लोकांची वनारशी. जनतेच्या नाही नादी लागायचं महाराज. जनता आगे मोळाच्या माश्या आहे. हे धुपण आणल्यावर कांदा काढू देती आणि धुपण गेल्यावर गंध लावणार पण तसं ती. म्हणजे आपल्या लोकांनी इतका तणका आणणं कामाचं नाही. आपल्याकडून लोकांनी नम्रता शिकाव. आणि आपल्याला जर तणका येत असेल तर आपण पिराला कापायच्या पण कामी नाहीत. आपल्याला नसावं तणका. संप्रदायात ज्या माणसाला अति तणका आला त्याचा दिवाळी जायचं लक्षण आहे. असं समजायचं दिवी जायची वेळ आली तेल संपायची वेळ आली नाही. तणका आला पाहिजे. आणि आपल्याला कशामुळे तणका पकवाद्याला वाटतो का माझ्यामुळे संप्रदाय नाही. गायकामुळे संप्रदाय का कीर्तनकारामुळे संप्रदाय का. हे तिघ नाही बसले आपलं काय चालत येड्या बाबळीत चालू द्यायचं का. महाराज आपल्या तिघांमुळे संप्रदाय नाही यांच्यामुळे आपण तिघ आहेत. भजन क्षेत्रातला वारकरी पकवाद्या आणि कीर्तनकार श्रोत्यामुळे म्हणून तर महेशाची मूर्ती. हा आपल्याला आम्हाला नाही तणका यायला पाहिजे. आम्ही जरा हिशोबात राहिलं पाहिजे. पैशानं अंग झटकीत असेल तर पैसे लय लोकांकडे. हो
मी पाहून आलो मुंबईला 9.5 कोटीचा बंगला. हो म्हणून आगाऊपणा लय पैशाचा गर्व धरून असं नाही केलं पाहिजे. मला ही गाडी आहे मला ती गाडी आहे बस मुकट्या त्यापेक्षा चोरायला भारीच्या आहे. आमच्या लोकांनी हे नाही सांगायचं. आमच्या लोकांनी फक्त आचरण आणि विद्वत्ता लोकांना दाखवायची. पक्वादातले बोल तुम्ही लोकांना दाखवायचे ही तुमची श्रीमंती. स्वरातले मर्मज्ञ माणसांतरे तुम्ही विश्वातल्या लोकांना कुठल्या अभंगाला कुठला स्वर लावा याची कला याची विद्वत्ता. कला शब्द चुकीचा माफ घेतो वापस घेतो माग. याची विद्वत्ता तुम्ही दाखवायची ही तुमची श्रीमंती आहे. शास्त्र आणि पुराण वाचून लोकांच्या पुढे सांगायची ही आमची श्रीमंती आहे. कुठल्या अभंगाला कुठला स्वर असा. राम वनवासाला चालले स्वर लावला कसा मला टाकून गेला राम. थांब 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 तुला बोकड्या कापायच्या आधी तुलाच कापू फिरायला. असं कसं जमत बरं काय का नाही. निळा म्हणे नवरस देख निळा म्हणे नवरस देख जानती गायक चतुरते. अभंगाची अर्थदृष्टी पाहून वक्ता बोलत असताना त्याचा भेद छिन्न देऊन त्याला अनुसरून जो स्वर लावित असतो त्याला वारकरी संप्रदायातला गायक म्हणत असतात. इकडं काढन तिकडं घातलं बोंबले तो तिकडं जायला पाहिजे लोकनाट्यात. इकडे कशाला गोष्ट तो कामाचं नाही. भगवान गवळणीच्या घरी गेले आणि वापस झाले. यशोदेने विचारलं कसं काय वापस आला. गोपी घरीच नव्हती. एक लगेच म्हणला गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं ना तो. हा व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची तू याजवळ खपक्या मोबाईल आहे भितडासारखा. फोन करून जाय ना सुमले असं काही म्हणत असते नाही. पाय पडे महाराज मला स्वर्ग पाहिजे. शिग्रकोपी साधू कोण साधू. हे साधू एके दिवशी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमावर गेलते. महाराज दोघांची विद्वत्तेत अशी इद्दुलती सारखी चपळता होती. आणि राग आला. आज महर्षी प्रभू रामचंद्राचे कुलगुरु कोण वशिष्ठ. वशिष्ठाला आज मारणार मी. नागरे सर कुऱ्हाड घेऊनच गेलो म्हातारं वशिष्ठाला मारायला जिजा. पण संध्याकाळची वेळ अशी 11, 11:30, 10:30 वाजली. कळायला पाहिजे गिरगावच्या बाळूला. त्याचे जेवण खावणं झाले. चिंतन आटपलं. दोघं पती पत्नी गप्पा करीत बसले. खरं तर झोपायची वेळ होती पण गप्पा करीत बसले. महर्षी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी गजानन बुवा दोघ जण बोलत बसले. आणि मारायला गेलेला साधू कोण पुढे ऐका. आतमध्ये चर्चा झाली. बाईनं मालकाचे पाय चोरत होत्या. ती बायको होती त्यांची म्हणून नवऱ्याचे पाय दाबीत होती. बायको होती ना त्यांची पाय दाबीत होती. ती तळतान भजे खात नव्हती. मालक काय ग. अहो एक विचारू तुम्हाला. या पृथ्वी तलावर या मृत्यू लोकात सर्वात तपस्वी मोठा कोण. नाव कोणाचं सांगितलं. कुऱ्हाड घेऊन मारायला येणाराच. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी विश्वामित्र. विश्वामित्रासारखा तपस्वी जगात मोठा कोणीच नाही. गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ सांगतात. हे या विश्वात जर कोण तपस्वी असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वामित्र. फौजी काय वाटलं असेल विश्वामित्राला. जगात 1 नंबरचा पृथ्वीवर जितके देश आहेत सर्वात जगात 1 नंबरचा तपस्वी कोणतं विश्वामित्र. पुढे ठेवलेल्या कुऱ्हाडीचं पाणी झालं. लोखंडाच्या कुऱ्हाडीचं पाणी झालं. आणि बंडुबुवा ते पाणी हातावर घेतलं आणि संकल्प सोडा. आणि विश्वामित्रानं मध्यरात्री संकल्प सोडून आशीर्वाद दिला. आपण ब्रह्म ऋषी होता. ब्रह्म ऋषी. चंद्र सूर्य तोपर्यंत ती पदवी कोणी पुसू शकत नाही. महाराज पुढच्याचं बी अंतकरण किती मोठं होतं. मारायला येणाऱ्याला
जगातला एक नंबरचा. आणि खरंच होतं ना, ते काही खोटं नव्हतं. ते लोक काय उगा आवाज तो थोडी बोलत होते. वशिष्ठांचं वाक्य आहे. आणि विश्वामित्रांनी आपल्याला पदवी द्यावा. भरत डोळ्यातून पाणी आलं, डोळ्यातलं पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडा, तुम्ही राजर्षी होताल. जगातला एक नंबरचा क्षत्रिय महाराज राजर्षी झाले आणि वशिष्ठ ब्रह्मर्षी झाले. आणि या वशिष्ठाच्या भेटी करता एक जण आलं, मला स्वर्ग पाहिजे भाऊजी. 6 महिने दर्शन घेतलं, मला स्वर्ग पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे. धुनकून दिलं भरत बुवा, पण ते ऐकत न, ते विले रगील होतं. मला स्वर्ग पाहिजे, जीव घेतला तरी हरकत नाही, स्वर्ग पाहिजे. रागच कंबर धरली एके दिवशी, अशी कंबर धरली आणि संदेशवरी फेकून दिलं. वरी फेकल्याबरोबर स्वर्गात जाणार, पण स्वर्गाची शेवटची पायरी आहे यमाचं डोकं. सगळ्या पायऱ्या ओलांडता येतात, पण स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय जाता येत नाही. म्हणून जगा काळ खाय हे उगे नाही लिहिले. आमचे लोक नुसतेच म्हणते जगा का, विचारावं कशात आहे, धोतर पिवळ होई नाही कधी कधी कधी. म्हणून आपल्या क्षेत्रात सांगितले, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकूनी कीर्तन फसुनी लोकायला. ग्रंथ पाचन मग कीर्तन करायचे. संधीशिवारी फेकले, यमान सांगितले खाली येऊ देत नाही. आणि खाली याची काय ताकद आहे, ही पोकळी खाली होती ती का विश्वामित्रांनी फेकले. आणि ती वरून ओरडलं, महाराज स्वर्ग मिळत नाही, नाही येऊ दे वरी, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली आणि दुसरी सृष्टी तयार केली स्वर्ग. त्यांचं नाव विश्वामित्र. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार, काय त्याचा महिमा वर्णू मी पामर, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार, काय त्याचा महिमा वर्णू हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिक, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिक, ज्यांची भेटीचे माननीय शशिकांतजी खेडेकर साहेब सुद्धा आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. एका देशी सेवकाला त्यांच्या या सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर आपल्या मायभूमीला ते परत आले, हा मोठा गौरव आहे. आणि त्या गौरवाचे साक्षीदार आदरणीय शशिकांतजी खेडेकर साहेब सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. माझ्यासारखाच पायाचा आजार असल्यामुळे त्यांना बसावं लागतंय. तसे ते खुर्चीवरलेत लोक येतात. चोखवराच्या कृपेने अशाच तुम्हाला खुर्च्या भेटावं, तुम्ही जनतेचं काम चांगलं करावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. निश्चित तुम्हाला खुर्ची भेटावं. माझ्या मेहुणा राजाचं मंदिर बांधा, चांगलं होईल, देव चांगलं करून. आदरणीय पाचपोर बाबाला जास्त आनंद होईल. हो हो, नाही पण आता मंदिर हो एकदा छान, त्याच्यासाठी जरसं तळागाळाला लागा, देव तुमचं चांग. निश्चित भगवंतानी तुम्हाला खुर्ची द्यावा ही चोखोबरायच्या चरणी. आता आमच्या हातात नाही, मग मतदान बी नाही तुमच्या जिल्ह्यात. नाही वा वा, काय विषय बर. साहेबांनी धन्यवाद. वा, काय मोठा अधिकार महाराज विश्वामित्रांचा. गणेश झोपत झालं ना तर काय त्यांचा महिमा वारंवार. आदरणीय महाराष्ट्रातली बुलंद तो भरत महाराज पठाडे मृदंग क्षेत्रात, कैलास बुवा असतील, गणेश बुवा असतील, देशमुख बुवा असतील, आदरणीय सोपान महाराज असतील, आमचे बंडू महाराज, ही संस्थेतली विद्यार्थी चोपदार विनेकरी सर्वांना प्रणाम करतो. आदरणीय नागरे सर सुद्धा या ठिकाणी आलेत. शिवानंदजाई भाईसाहेब सुद्धा येणार होते पण कामानिमित्त आले नाही. आमचे जिजा जगनरावजी लाटे तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते, आज आलेत बी.
गिरगावकराच्या धसकीनच इतक्या वेळ मांडी घालून बसलेत ती. धन्यवाद. या वयाळ कुटुंबाच्या या सुखद कार्यक्रमाला हे आनंद उत्सव आहे. या आनंद उत्सवामध्ये तुम्ही आलेली जमलेली विष्ट मित्र सजन सखे, तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे चोखोबरायचे श्रोते आहात. तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात करतो आणि नेमाने साऊंड शेलोडी हे चांगलं साऊंड आहे. वा छान. धन्यवाद. टाळी वाजवा. क्या बात है. वाह वाह. घे रे कॅमेऱ्यात त्याला चांगले लोक घेत जाईन कॅमेऱ्यात. देव तो चांगलं करीन. कॅमेरेवाल्याला बी धन्यवाद. कीर्तनात टाकी जाय ते प्रमाण टाकी जा व्यवस्थित. काही बी टाकी जाऊ नको. कष्टात इंजेक्शन आणलं काय न आणलं ना असं काही नको टाकी जाऊ. चला उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो. साहेब 2 तास होऊन गेले त्याच्याकरता आता मिरजा घेतो. ढोबार माता की खाली बसा. ऐका 2 मिनिटं सर्व शांत बसा. समाधान महाराज या जरा इकडे आभार प्रदक्षिण करा. या ठिकाणी हॅलो माजी आमदार शिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर ही या ठिकाणी सेवानिवृत्त फौजीचा या ठिकाणी सत्कार करत आहे. तसेच आजचे कीर्तनकार हरिभक्ती पारायण बाळू महाराज गिरगावकर हे सुद्धा सैनिकांचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.